बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामध्ये राजापूर नावाचे एक गाव आहे आणि या गावामध्ये तुषार पाटील राहत होता. तुषार पाटीलकडे स्वतःची 12 एकर जमीन असते. तो शेतीचे काम करत असायचा. शेती करून तो चांगले पैसे कमावत होता. तुषार पाटील लोकांना व्याजावर पैसे देत असायचा आणि याच कारणामुळे गावातील सर्व लोक त्याचा खूप आदर करायचे. तुषार पाटीलच्या कुटुंबात त्याची बायको असते, जिचं नाव स्वाती पाटील असं असतं. स्वाती ही दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक महिला असते. तुषार पाटीलच्या कुटुंबात त्याची एक वहिनी असते, जिचं नाव रेखा असतं. रेखा ही विधवा महिला असते. रेखाचा नवरा संदीप पाटील याचा 3 वर्षापूर्वी विजेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू झाला होता. तरीही रेखा पाटील या कुटुंबात सर्वांसोबत मिळून मिसळून राहत होती. रेखा ही दुसरे लग्न करत नाही आणि आपल्या आयुष्यात पुढे जात राहते. इथपर्यंत त्यांच्या कुटुंबात सर्व काही व्यवस्थित सुरू असतं. आता तुषार पाटीलला 4 लहान मुली असतात. तुषार पाटीलला स्वतःचा मुलगा नसतो आणि याच कारणामुळे तो खूप चिंतेत राहत असायचा आणि तो खूप दुःखी देखील असायचा. तुषारची बायको स्वाती या गोष्टीमुळे चिंतित आणि दुःखी राहायची. दुसरीकडे तुषार पाटीलची मोठी वहिनी रेखाला देखील स्वतःचे मूल नव्हते. आता तुषार पाटील आपली बायको स्वातीला नेहमी एक गोष्ट सांगायचा, यावेळी जर मला मुलगा झाला नाही तर मी दुसरे लग्न करीन. त्यामुळे त्याची बायको स्वाती पाटील खूप दुःखी आणि चिंतेत राहू लागली. पण रेखा आणि स्वाती या दोन्ही महिला खूप अंधश्रद्धाळू असतात. त्या जादूटोणा, तंत्रमंत्र अशा गोष्टींवर खूप विश्वास ठेवत असायचे. कोणताही तांत्रिक बाबा किंवा पुजारी त्यांच्या घरी आला की त्या दोघीही त्याच्यासमोर हात दाखवण्यासाठी बसायच्या. पण तुषारला या सर्व गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या. तुषार नेहमी आपली बायको स्वाती आणि मोठ्या वहिनी रेखाला एकच गोष्ट सांगायचा, या तांत्रिक बाबांच्या नादाला लागू नका, नाहीतर एक दिवस हे डोंगी आणि पाखंडी बाबा तुमच्यासोबत काहीतरी मोठा प्रकार करतील. पण तुषारला हे माहीत नव्हतं की पुढे जाऊन त्याची बायको स्वाती आणि त्याची मोठी वहिनी रेखा मिळून खूप मोठे कांड करणार होत्या. काही दिवसांचा कालावधी निघून जातो आणि तारीख येते 10 मार्च 2026ची. सकाळी साधारणपणे 8 वाजण्याची वेळ झालेली असते. तुषार पाटील आपल्या घरात बसलेला असतो. त्याच्या शेजारीच त्याची बायको स्वाती देखील बसलेली असते. स्वाती आपला नवरा तुषारला म्हणते, आपल्या घरातील स्टोअर रूम अनेक दिवसांपासून तशीच पडून आहे. आपण आजपर्यंत तिची साफसफाई देखील केली नाही. मागील 3 वर्षापासून ती पूर्णपणे बंद आहे. आज तुम्ही घरी आहात तर तिची साफसफाई करून टाका. तुषार म्हणतो, ही काही मोठी गोष्ट नाही, मी आत्ताच साफ करतो. त्यानंतर तुषार त्या स्टोअर रूममध्ये जाऊन साफसफाई करायला सुरुवात करतो. त्यावेळी घराच्या दारावर एक तांत्रिक बाबा येतो आणि त्या तांत्रिक बाबाचं नाव राघव असं असतं. राघव हा साधारण 6 फूट उंच, मजबूत बांध्याचा तरुण असतो. राघव जसा घरात प्रवेश करतो तशी त्याची नजर तुषारची मोठी वहिनी रेखावर पडते. रेखाचे सौंदर्य पाहून राघव तिच्याकडे पाहतच राहतो. आता रेखा आणि स्वाती या दोघींचं लक्ष त्या तांत्रिक बाबाकडे जातं. राघवला पाहताच त्या दोघी त्याच्याजवळ जातात आणि विचारतात, तुम्हाला दानदक्षिणा काय हवे आहे? तेव्हा राघव म्हणतो, घरात जे काही दानदक्षिणा असेल ते मला द्या. आणि याच दरम्यान स्टोअर रूममधून किंचाळण्याचे आवाज येऊ लागतात. स्टोअर रूममध्ये किंचाळण्याचे आणि ओरडण्याचे आवाज येऊ लागतात, कारण तुषार जसा स्टोअर रूममध्ये साफसफाई करत असतो तितक्यात तिथून एक साप बाहेर येतो आणि तो साप तुषारला चावतो. राघव तांत्रिक बाबाच्या कानावर हे ओरडण्याचे आवाज पडतात. तो लगेच घराच्या आत धावत जातो. तो सरळ स्टोअर रूममध्ये जाऊन पोहोचतो. तिथे जाऊन पाहतो की तुषार हा वेदनेने ओरडत होता. राघव त्याला विचारतो, तू एवढा का ओरडत आहे? तेव्हा तुषार म्हणतो, मला सापानं चावलंय. हे ऐकताच राघव म्हणतो, घाबरण्याची काही गरज नाही, मला सापाचे विष काढता येते. त्यानंतर राघव तुषारच्या पायातील सापाचे विष शोधून काढण्यात यशस्वी होतो. कारण राघवला सापाचे विष काढण्याची कला चांगलीच अवगत असते. अशा प्रकारे तो बाबा तुषारचा जीव वाचतो. त्यानंतर तुषार त्याला विचारतो, बाबा तुम्ही कुठे राहता? राघव म्हणतो, मी गावाबाहेर एक झोपडी बांधून राहत आहे. हे ऐकल्यावर तुषार म्हणतो,
आमच्या गावात देवीचे एक मंदिर रिकामं पडलं आहे. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही त्या मंदिरात राहू शकता. मी गावचा सरपंच अरविंद याच्यासोबत बोलतो. हे ऐकून राघव खूप आनंदी होतो. दुसरीकडे तुषार त्याचे उपकार मानू लागतो. तुषार लगेच आपली मोठ्या वहिनी रेखाला म्हणतो, वहिनी तुम्ही राघव बाबांना घेऊन सरपंच अरविंद यांच्याकडे जा आणि बाबांना मंदिर दाखवून द्या. त्यानंतर रेखा त्याच वेळी राघवला घेऊन गावच्या सरपंचाकडे जाते. रेखा सरपंच अरविंद यांना भेटते आणि सांगते, आपल्या गावातील देवीचं मंदिर रिकामं आहे. आम्हाला वाटतं की बाबा राघवने तिथे राहायला सुरुवात करावी. सरपंच अरविंद त्यासाठी तयार होतो आणि अशा प्रकारे बाबा राघव त्या मंदिरात राहून पुजाऱ्याचे काम करू लागतो. राघव दररोज मंदिराची साफसफाई करू लागतो. तो रोज सकाळी मंदिरात आरती आणि भजन देखील करू लागतो. गावातील लोक मंदिरात भरपूर दानदक्षिणा देऊ लागतात आणि हळूहळू गावातील लोक राघवला देवासारखा मान देऊ लागतात. पण गावातील कोणालाही हे माहीत नव्हतं की राघव नेमका कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, तो नेमका कुठून आला आहे, त्याच्याबद्दल कोणालाही काही माहिती नव्हतं. आता राघव मंदिरात राहू लागल्यावर तो संपूर्ण गावात दानदक्षिणा मागण्यासाठी फिरू लागतो. दानदक्षिणा मागताना तो दररोज तुषार पाटीलच्या घरी देखील जाऊ लागतो. तो जेव्हा तुषारच्या घरी यायचा तेव्हा रेखाला भेटत असायचा आणि तो स्वातीला देखील भेटायचा. हळूहळू तुषारची वहिनी रेखा बाबा राघवकडे आकर्षित होऊ लागते. दुसरीकडे राघवला देखील वहिनी रेखा खूप आवडू लागते. आता रेखा दररोज सकाळी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास मंदिरात जाऊन बाबा राघवला भेटू लागते. दोघांमधील जवळीक वाढू लागते. ते एकमेकांच्या खूप जवळ येऊ लागतात. आता असे दिवस जात असताना तारीख येते 30 मार्च 2026ची. सकाळी साधारण 8 वाजण्याची वेळ झालेली असते. तुषार पाटील शेतातील कामासाठी घरातून निघून जातो. घरी त्याची बायको स्वाती आणि वहिनी रेखा राहतात. साधारण 1 तास उलटून जातो तेव्हा रेखा स्वातीला म्हणते, मला देवीच्या मंदिरात जायचं आहे, मला पूजा करायची आहे. स्वाती म्हणते, ठीक आहे तू जा, मी येणार नाही. त्यानंतर रेखा घरातून काही दानदक्षिणा घेते आणि सरळ मंदिरात पोहोचते. मंदिरात गेल्यानंतर ती राघवला भेटते. ती त्याला म्हणते, बाबा माझ्या दिराची बायको स्वातीला 4 मुली आहे पण तिला एकही मुलगा नाही. ती त्यामुळे खूप दुःखी असते. मला वाटते तिला काही करून मुलगा व्हावा. हे ऐकून राघव म्हणतो, तू अजिबात काळजी करू नको. आज संध्याकाळी साधारण 6 वाजता तुझ्या वहिनीला स्वातीला इथे घेऊन ये. मी काहीतरी उपाय नक्की करीन. हे ऐकल्यावर रेखा आनंदी होते. त्यानंतर रेखा आणि राघव दोघेही बसून गप्पा मारू लागतात. गप्पा मारता मारता बाबा राघव म्हणतो, या वेळेला मंदिरात कुणीही भक्त येत नाही. आपण मंदिराच्या तळघरात जाऊ. मला तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. रेखा एक विधवा महिला असते. तीही आपल्या मनात विचार करू लागते की तिलाही कोणाचा तरी आधार मिळेल आणि अशा प्रकारे ती त्यासाठी तयार होते. राघव तिचा हात धरतो. रेखा त्याला काही विरोध करत नाही. त्यामुळे राघवची हिंमत आणखीनच वाढते. त्यानंतर तो रेखाला घेऊन मंदिराच्या तळघरात जातो. तळघराचे दार बंद केले जाते. त्यानंतर दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण होऊ लागतात. रेखा आणि राघव हे चुकीचे संबंध कायमच ठेवू लागतात. जेव्हा दोघांच्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा ते तळघरातून बाहेर येतात. त्यानंतर बाबा राघव रेखाला म्हणतो, आज संध्याकाळी 6 वाजता तुझी जाव स्वातीला घेऊन नक्की ये. मी तिला उपाय सांगतो. हे ऐकून रेखा खूप आनंदी होते आणि ती मंदिरातून बाहेर पडून आपल्या घरी परत येते. रेखा पाटील घरी परत येताच ती आपली जाव स्वातीसोबत बोलू लागते. रेखा स्वातीला म्हणते, आज मी मंदिरात गेले होते. तिथे आपल्याकडे रोज येणारा बाबा राघव मला भेटला. त्यानंतर रेखा पुढे म्हणाली, स्वाती ते बाबा तुला भेटू इच्छितात. पण त्यावेळी स्वाती म्हणते, मला अशा तांत्रिक बाबाला भेटायला आवडत नाही आणि मी मंदिरात जाणार नाही. हे ऐकताच रेखा तिला समजावू लागते. ती म्हणते, स्वाती तुझ्याकडे 4 मुली आहे, तुला एकही मुलगा नाही. पण तो बाबा असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुला निरोगी असा मुलगा होऊ शकतो. हे ऐकताच स्वातीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो. ती म्हणते, जर खरंच अशी गोष्ट असेल तर मी त्या बाबाला नक्की भेटेल. अशा प्रकारे स्वाती देखील तयार होते. संध्याकाळी साधारण 6 वाजण्याच्या सुमारास स्वाती स्वतः रेखाला म्हणते,
चल आपण मंदिरात जाऊ आणि त्या बाबाला भेटू. त्यानंतर दोघी महिला छान तयार होतात, सुगंधी अत्तर लावतात आणि घरातून निघून मंदिरात पोहोचतात. मंदिरात बाबा राघव ध्यान लावून बसलेला असतो. दोघी मंदिरात प्रवेश करताच बाबा राघवची नजर स्वातीवर पडते. स्वातीचे सौंदर्य पाहून त्याच्या मनात वाईट विचार येऊ लागतात. बाबा आता मनात विचार करतो, ह्या दोन्हीही महिला खूप सुंदर आहे. त्यापैकी एकीसोबत तर मी कामक्रीडा केली आहे, आता दुसरीलाही माझ्या जाळ्यात अडकवले पाहिजे. त्यानंतर दोघी त्याच्या जवळ बसतात. स्वाती त्याला म्हणते, बाबा मला 4 मुली आहे पण मुलगा नाही. गावातील महिला मला टोमणे मारतात. माझा नवराही म्हणतो यावेळी मुलगा झाला नाही तर मी दुसरं लग्न करेल, म्हणून मी खूप चिंतेत आहे. हे ऐकून बाबा राघव म्हणतो, तू अजिबात काळजी करू नको, मी तुला एक उपाय सांगतो. जर तू तो उपाय 3 दिवस सतत केला तर पुढे तुला मुलगा होईल. हे ऐकून स्वाती खूप आनंदी होते. ती उत्सुकतेने विचारते, बाबा तो कोणता उपाय आहे? राघव तिला काही तथाकथित धार्मिक विधी आणि मंत्राचा सल्ला देतो आणि काही पवित्र जेल असल्याचे सांगून तिला तो प्यायला देतो. तो म्हणतो, हे जेल श्रद्धेने वापर आणि 3 दिवसांनी मला पुन्हा मंदिरात भेटायला ये. स्वाती आणि रेखा दोघीही आनंदाने घरी परततात. पुढील 3 दिवस स्वाती बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्या तथाकथित उपायांवर विश्वास ठेवून वागू लागते. 3 दिवसांचा कालावधी संपतो आणि तारीख येते 3 एप्रिल 2026. सकाळी साधारण 8 वाजता तुषार शेतावर निघून जातो. घरात फक्त रेखा आणि स्वाती असतात. तेव्हा स्वाती रेखाला म्हणते, आज 3 दिवस पूर्ण झाले, आपल्याला मंदिरात जायचं आहे. रेखा म्हणते, आज माझी तब्येत बरी नाही, मी मंदिरात येऊ शकत नाही, तुला एकटीला जावं लागेल. स्वाती म्हणते, ठीक आहे, मी एकटीच जाईन. त्यानंतर ती तयार होते आणि मंदिराकडे निघते. थोड्याच वेळात ती मंदिरात पोहोचते. राघव जेव्हा पूजा अर्चा करत असल्याचा आवाज आणून बसलेला असतो. स्वाती मंदिरात एकटी आल्याचे पाहून तो मनात वेगळ्याच योजना आखू लागतो. तो विचार करतो की आता तिचा विश्वास आणखी जिंकण्याची संधी मिळाली आहे. त्यानंतर तो स्वातीशी बोलू लागतो. स्वाती म्हणते, बाबा तुम्ही सांगितलेला उपाय मी 3 दिवस केला, आता पुढे काय होईल? राघवने तिला आश्वासन देतो, सर्व काही चांगलं होईल आणि तिने चिंता करू नये. त्याच्या गोड बोलण्यामुळे स्वातीचा त्याच्यावर विश्वास आणखी वाढत चालला होता. या संधीचा फायदा घेत राघव तिच्यावर मानसिक प्रभाव टाकू लागतो. तो तिला वारंवार सांगू लागतो की तिच्या सर्व समस्या तोच दूर करू शकतो. हळूहळू स्वाती त्याच्या प्रभावाखाली जाऊ लागते. त्यानंतर काही काळात स्वाती आणि राघव यांच्यामधील भेटी वाढू लागतात. स्वातीला वाटू लागतं की तिच्या सर्व अडचणींचे उत्तर बाबा राघवकडेच आहे आणि याच अंधविश्वासामुळे ती त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू लागते. पुढील काही आठवड्यात राघव, रेखा आणि स्वाती यांच्यातील संबंध अधिक गुंतागुंतीचे बनत जातात. अशातच 1 महिना निघून जातो आणि तारीख येते 4 मे 2026. सकाळी साधारणपणे 10 वाजण्याची वेळ असते. रेखा पाटील आपली जाऊ स्वातीला म्हणते, स्वाती मला आज मंदिरात जायचं आहे, बाबांना देखील भेटायचं आहे, थोडं महत्त्वाचं काम आहे. स्वाती म्हणते, काही हरकत नाही, तू जाऊन ये. पण त्याच वेळी रेखा पुढे म्हणते, मला थोड्या पैशांची गरज आहे, काही पैसे असतील तर दे. स्वाती उत्तर देते, माझ्याकडे पैसे नाही, पैसे हवे असतील तर तुषार भाऊंकडे मागावे लागतील. हे ऐकताच रेखाच्या मनात नाराजी निर्माण होते. ती मनात विचार करू लागते, तिला ना स्वातीकडून मदत मिळते ना तुषारकडून. त्यानंतर रेखा घरातून निघते आणि ती थेट मंदिरात पोहोचते. तिथे ती राघवला भेटते. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा होते. बोलता बोलता रेखा आपल्या मनातील नाराजी व्यक्त करू लागते. ती सांगते की घरातील सर्व मालमत्ता, पैसे आणि निर्णय तिचा धीर तुषारच्या हातात आहे आणि तिला काही देखील मिळत नाही. लोभ आणि स्वार्थामुळे तिच्या मनात चुकीचे विचार निर्माण होऊ लागतात. बाबा राघव तिच्या या बोलण्यांना प्रोत्साहन देतो. हळूहळू दोघे मिळून तुषार आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध कट रचू लागतात. शेवटी त्या दोघांनी मिळून एक भयंकर योजना तयार केली. बाबा राघव रेखाला काही नशा आणणारे पदार्थ देतो. तो तिला सांगतो की हे पदार्थ जेवणात मिसळल्यास घरातील सर्व लोक बेशुद्ध किंवा गाढ झोपेत जातील. रेखा ते पदार्थ घेऊन घरी गेली. घरी आल्यावर ती स्वातीला म्हणते, आज मी स्वतः स्वयंपाक करते. स्वाती देखील तयार होते. त्यानंतर रेखा संपूर्ण कुटुंबासाठी जेवण तयार करते आणि त्या जेवणात ती नशेचे पदार्थ मिसळते.
रात्री साधारण 8:30 वाजता सर्वजण जेवतात. तुषार जेवतो, स्वाती जेवते, घरातील इतर सदस्य देखील जेवतात. मात्र स्वातीची मोठी मुलगी आराध्या त्या दिवशी जेवण खात नाही, कारण तिची तब्येत बरी नसते. रेखा मात्र स्वतः ते अन्न खात नाही. रात्र पुढे सरकत असते. साधारण 10:30 वाजता रेखा पाहते की घरातील सर्वजण गाढ झोपी गेले आहे. त्यानंतर ती बाबा राघवला फोन करते. ती त्याला सांगते की आता घरात येण्याची योग्य वेळ झाली आहे. थोड्याच वेळात बाबा राघव मंदिरातून बाहेर पडतो आणि रेखाच्या घराजवळ पोहोचतो. रेखा घराचे दार उघडते. बाबा राघव घरात प्रवेश करतो. त्यानंतर दोघे मिळून आपल्या कटाची अंमलबजावणी करतात. ते तुषार पाटील आणि स्वाती पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करतात. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू होतो. पण त्याच वेळी त्यांची मुलगी आराध्याला जाग येते, कारण तिने ते अन्न खाल्लेले नसते. ती घरात पडलेला प्रकार पाहते आणि घाबरून जाते. ती जोराजोरात ओरडत घराबाहेर धाव घेते. ती मदतीसाठी आक्रोश करू लागते. तिच्या आवाजाने शेजारी लोक जागे होतात. थोड्याच वेळात अनेक गावकरी तिथे जमा होतात. लोक आराध्याला विचारतात, काय झालं? तेव्हा ती रडत रडत सांगते की तिच्या आईवडिलांवर हल्ला झाला आहे. हे ऐकताच गावकरी घरात धाव घेतात. घरात त्यांना राघव दिसतो. गावकरी त्यांना पकडून ठेवतात. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली जाते. सुमारे 40 ते 45 मिनिटांनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. पोलीस तुषार आणि स्वाती यांचे मृतदेह ताब्यात घेतात. पुढील तपासासाठी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले जातात. बाबा राघवला अटक केली जाते. पोलीस तपासादरम्यान त्याची चौकशी केली जाते. चौकशीत तो संपूर्ण कटाची माहिती देतो. तो सांगतो की या गुन्ह्यात रेखा देखील सहभागी होती. त्यानंतर पोलीस रेखालाही अटक करतात. तपास पुढे सुरू राहतो. तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर येते. राघव प्रत्यक्षात कोणताही खरा तांत्रिक किंवा पुजारी नसतो. तो पूर्वी चोरी आणि इतर गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने स्वतःला तांत्रिक बाबा म्हणून लोकांसमोर सादर केलं होतं. लोकांच्या अंधविश्वासाचा फायदा घेत त्याने गावात आपला प्रभाव निर्माण केला होता. पोलीस त्याच्याविरुद्ध आणि रेखाविरुद्ध पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल करतात. पुढे न्यायालय त्यांना कोणती शिक्षा देईल हे न्याय प्रक्रियेनंतरच निश्चित होणार आहे. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.